सावधान! कन्या राशीच्या व्यक्तींनो, विजया एकादशीच्या दिवशी झालेली ही एक चूक तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. प्रगतीच्या शिखरावर पोहोचण्याआधीच नशिबाची साथ सुटेल की काय? जाणून घ्या या एका चुकीबद्दल जी तुम्हाला आयुष्यभर रडवू शकते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. आजचा हा विषय कोणत्याही सामान्य विषयासारखा नाही, तर हा थेट तुमच्या नशिबाशी आणि कर्माशी जोडलेला विषय आहे. आपण सर्वजण जीवनात यश मिळवण्यासाठी, सुखसमृद्धी मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतो. पण कधी कधी हे कष्ट कमी पडतात आणि तिथे गरज भासते ती नशिबाची आणि दैवी शक्तीच्या आशीर्वादाची. अशाच आशीर्वादाचा एक महान दिवस म्हणजे विजया एकादशी. विजया एकादशी, जसे की या नावातच विजय दडलेला आहे. ही एकादशी अशा लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या शत्रूंवर विजय मिळवायचा आहे, ज्यांना आपल्या गरिबीवर विजय मिळवायचा आहे आणि ज्यांना आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगातून बाहेर पडायचे आहे. शास्त्रानुसार प्रभू श्रीरामांनी जेव्हा रावणाशी युद्ध करण्यासाठी लंकेकडे प्रस्थान केले होते, तेव्हा समुद्र ओलांडण्यापूर्वी त्यांनी याच विजया एकादशीचे व्रत केले होते. याचा अर्थ असा की जेव्हा अशक्य गोष्टी शक्य करायच्या असतात, तेव्हा हा दिवस आपल्यासाठी वरदान ठरतो. पण कन्या राशीच्या लोकांसाठी यंदाची ही एकादशी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच ती धोक्याची सुद्धा ठरू शकते. सध्या ग्रहांची जी स्थिती कन्या राशीच्या कुंडलीत निर्माण होत आहे, ती पाहता तुमच्याकडून एक अशी चूक होण्याची दाट शक्यता आहे, जी तुमचे पूर्ण वर्ष खराब करू शकते. अनेकदा आपण कळतनकळत अशा काही गोष्टी करतो ज्याने आपले पुण्य क्षीण होते आणि पापाचा घडा भरू लागतो. कन्या राशीचे लोक मुळातच खूप हळवे आणि बुद्धीने चतुर असतात, पण याच गुणांमुळे कधी कधी अहंकार किंवा घाईघाईत घेतलेले निर्णय तुमच्या अंगलट येऊ शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त या एकादशीचे महत्त्वच सांगणार नाही, तर कन्या राशीच्या जातकांनी या दिवशी नेमके काय टाळायला हवे, त्या एका चुकीमुळे तुमच्या कौटुंबिक आणि आर्थिक जीवनावर काय परिणाम होऊ शकतो, यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे काम होता होता राहून जाते किंवा घरात सतत कटकटी होतात, तर कदाचित तुम्ही सुद्धा हीच चूक करत असाल. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की एक छोटासा बदल तुमच्या नशिबाचे बंद कुलूप कसे उघडू शकतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि योग्य माहितीने आपण आपले भविष्य नक्कीच उज्ज्वल करू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत शांत चित्ताने आणि शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोकादायक असते. चला तर मग उशीर न करता जाणून घेऊया त्या एका चुकीबद्दल आणि विजया एकादशीच्या विशेष उपायांबद्दल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ कन्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आगामी विजया एकादशी तुमच्या आयुष्याला एक नवे वळण देऊ शकते. शास्त्रानुसार विजया एकादशी ही नावाप्रमाणेच प्रत्येक कार्यात विजय मिळवून देणारी एकादशी मानली जाते. प्रभू श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवण्यासाठी याच एकादशीचे व्रत केले होते, असे पुराणात सांगितले आहे. मात्र या वर्षी कन्या राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती अत्यंत संवेदनशील आहे. एका बाजूला प्रगतीची दारे उघडत असताना दुसरीकडे तुमच्याकडून होणारी एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. म्हणूनच या दिवशी नेमकी कोणती चूक टाळायची आणि कोणते उपाय करायचे, हे आपण आज जाणून घेणार आहोत. कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि सध्याच्या ग्रहमानात बुधाची चाल तुमच्यासाठी काही अंशी अनुकूल असली तरी एकादशीच्या दिवशी होणारा चंद्र आणि इतर ग्रहांचा संयोग तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकतो. कन्या राशीचे लोक मुळातच खूप विचार करणारे आणि चिकित्सक स्वभावाचे असतात. पण या एकादशीच्या दिवशी तुमच्या या स्वभावामुळेच वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही चुकूनही कोणाचा अपमान केला, कोणाला अपशब्द वापरले किंवा घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी वाद घातला, तर तुमच्या कुंडलीतील शुभ ग्रहांचे बळ क्षीण होऊ शकते. ही एक चूक तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणू शकते आणि तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. विजया एकादशीच्या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तींनी अन्नाबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. केवळ उपवास करणे म्हणजे एकादशी पाळणे नव्हे, तर सात्विक विचार ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या दिवशी तामसी भोजन, कांदा, लसूण किंवा मांसाहार करणे पूर्णपणे टाळावे. कन्या राशीच्या जातकांसाठी या दिवशी हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे सुवर्णयोगासारखे फळ देणारे ठरेल. तुम्ही गरिबांना हिरवे मूग किंवा हिरवे वस्त्र दान करू शकता. असे केल्याने बुधाचे दोष दूर होतात आणि श्री विष्णूची कृपा प्राप्त होते. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील, पैसा टिकत नसेल किंवा आरोग्याच्या तक्रारी असतील, तर या एकादशीला चुकूनही आळस करू नका. सकाळी लवकर उठून स्नान उरकून श्री विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. विजया एकादशीचा हा शुभ मुहूर्त तुमच्यासाठी भाग्योदयाची संधी घेऊन आला आहे. या दिवशी कोणाशीही मत्सर करू नका किंवा कोणाच्याही प्रगतीवर जळू नका. दुसऱ्याचे वाईट चिंतणे हीच ती मोठी चूक आहे, ज्याचा परिणाम तुमच्या स्वतःच्या नशिबावर होऊ शकतो. तर भाविकांनो, आज आपण विजया एकादशीच्या निमित्ताने कन्या राशीच्या जातकांसाठी असलेल्या धोक्याच्या खुणा आणि त्यावरील प्रभावी उपायांची सविस्तर चर्चा केली. लक्षात ठेवा, शास्त्र आणि ज्योतिष हे आपल्याला घाबरवण्यासाठी नसून आपल्याला येणाऱ्या संकटांची पूर्वकल्पना देऊन सावध करण्यासाठी असतात. कन्या राशीच्या व्यक्तींनी या एकादशीला केवळ उपवास केला म्हणजे सर्व काही झाले असे नाही, तर तुमच्या अंतर्मनातील नकारात्मकता काढून टाकणे आणि कोणाचेही मन दुखावणे हीच खरी साधना आहे. आज सांगितलेली ती एक चूक म्हणजेच अहंकार आणि वाणीवरचा ताबा सुटणे ही जर तुम्ही टाळली, तर खात्री बाळगा की श्री विष्णूची आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. अनेकदा आपल्याला वाटते की नशीब आपल्या सोबत नाही, पण नशीब हे आपल्या कर्माच्या धाग्यांनी विणलेले असते. या विजया एकादशीला तुम्ही केलेले छोटेसे दान, नामस्मरण आणि घेतलेली खबरदारी तुमच्या आयुष्यातील येणाऱ्या अनेक अडचणी दूर करू शकते. विशेषतः कन्या राशीच्या जातकांनी या दिवशी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत राहिल्यास तुमच्या बुद्धीला योग्य दिशा मिळेल आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून तुम्ही वाचाल. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी डगमगून जाऊ नका, कारण ज्याच्या पाठीशी स्वामी उभे असतात त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. आम्ही या चॅनेलच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न करतो की तुमच्यापर्यंत योग्य आणि शास्त्रोक्त माहिती पोहोचवावी, जेणेकरून तुमचे जीवन अधिक सुसह्य आणि आनंदी होईल. जर तुम्हाला या माहितीचा थोडा जरी फायदा झाला असेल किंवा तुम्हाला आमचे हे प्रयत्न आवडत असतील, तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला नवीन विषय तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मोठी ऊर्जा मिळते. तसेच हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत आणि ज्यांची कन्या राशी आहे अशा मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, कारण तुमचे एक शेअर कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर आज पहिल्यांदाच आला असाल, तर अशाच प्रकारच्या आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमचा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आगामी काळात आपण इतर राशींबद्दल आणि येणाऱ्या सणोत्सवांच्या विशेष उपायांबद्दलही सविस्तर बोलणार आहोत, त्यामुळे चॅनेलशी जोडून राहा. शेवटी इतकेच सांगेन की विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहा. विजया एकादशीचा हा दिवस तुमच्या आयुष्यात विजयाचा नवा प्रकाश घेऊन येवो.
हीच स्वामी चरणी प्रार्थना. वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा. श्री स्वामी समर्थ.